युधिष्ठिर महाराजांच्या काळातले. त्याच्यावरून कलियुगातले जे लोक आहेत त्यांचं जे वागणं आहे ते आपल्याला लगेच कळेल की आधीच्या युगाच्या लोकांपेक्षा त्यांचं वागणं कशा प्रकारे डिफरंट आहे. तर युधिष्ठिर महाराज 5000 वर्षापूर्वी पांडवांचं राज्य होतं, त्यांचं कुरुक्षेत्र युद्ध झालं, त्याच्यानंतर 37 वर्ष त्यांनी राज्य केलं असं म्हणतात, आणि त्याच्यानंतर मग ते वैकुंठाला गेले. पण त्या 37 वर्षांमध्ये मग पृथ्वीवर खूप चांगलं नियंत्रण होतं, म्हणजे सुराज्य होतं. जसं रामराज्य होतं तसं युधिष्ठिर महाराजांच्या काळामध्ये असं छान राज्य होतं. तर त्यांच्या कोर्टमध्ये एकदा 2 शेतकरी आले, त्यांचं ते कंप्लेंट घेऊन आले शेतकरी. तर मग त्यांची कंप्लेंट काय होती की एक जो शेतकरी होता, पहिला शेतकरी, त्याने ते दुसऱ्या शेतकऱ्याकडून शेत विकत घेतलेलं होतं आणि त्या शेतामध्ये त्यांना ते एक सोन्याने भरलेलं, रत्नांनी भरलेलं एक भांड किंवा एक मडकं म्हणू शकतो आपण, ते असं सापडलं होतं त्या शेतामध्ये. तर ते कंप्लेंट घेऊन आले युधिष्ठिर महाराजांकडे. तो पहिला शेतकरी त्याने ते शेत विकत घेतलं होतं, तो काय म्हटला की महाराज काय झालंय, मी याच्याकडून शेत विकत घेतलं, याने मला एक शेत दिलं, आणि मी जेव्हा शेत नांगरत होतो तेव्हा मला त्याच्यामध्ये एक सोन्याने भरलेलं मडकं सापडलं, असं पैशाचं मडकं एवढं, आणि त्याची किंमत खूप. मग युधिष्ठिर महाराज, तुझं काय प्रॉब्लेम काय? तो म्हणे हे कसं आहे ना, हे मडकं मी त्याच्याकडून शेत विकत घेतलंय, मी त्याच्याकडून फक्त शेत विकत घेतलंय, त्या शेतामध्ये जे काय होतं ते विकत नाही घेतलेलं मी, त्याच्यामुळे मला हे मडकं परत त्याला द्यायचंय. मग युधिष्ठिर मग काय प्रॉब्लेम आहे, देऊन टाकणार. नाही म्हणे, तो दुसऱ्या शेतकरीला विचारलं, दुसरा शेतकरी घेत नाही म्हणे, तो माझ्याकडून ते मडकं घेत नाही, सोन्याचं मडकं घेत नाही दुसरा शेतकरी. मग युधिष्ठिर महाराज त्या दुसऱ्या शेतकऱ्याला विचारतात, का रे बाबा तू मडकं का घेत नाही सोन्याचं, हा देतोय तुला तर घे. तर तो म्हणे की हे बघा महाराज, मी हे जे मडकं घेतलंय, मी जे शेत याला विकलंय, ते शेतासंकट मी सगळंच विकलंय त्याला. आता त्या शेतावर माझा काही हक्कच नाही, त्याच्यामुळे त्या शेतात जे सापडत ते सगळं त्याचं आहे, माझा हक्क नाही. म्हणजे बघा, इथं एक विलक्षण गोष्ट आहे की दोघं कशासाठी भांडतायत, माझं नाही माझं नाही याच्यासाठी भांडतायत. ही घटना कधीची द्वापर युगातली आहे. तर असं ते भांडण चालू होतं त्यांचं. युधिष्ठिर महाराजांना करावं काय, कळलं ना की काय करावं बा. आता कधी आपलं असेल, मागून घ्यायचं असेल तर ते कधी कधी न्याय करता येतो, पण द्यायचंय दुसऱ्याला, मला नाही तुला घे, याच्यामध्ये न्याय काय करायचा. मग त्यांनी दरबारामध्ये कृष्ण बसले होते, कृष्णाकडे बघितलं. मग कृष्ण आपले चतुर आहेत, कृष्णाने त्या दोघांना सांगितलं की तुम्ही दोघं काही दिवसांनी परत या, आज तुमचा निकाल आम्ही करणार नाही, तुम्ही काही दिवसांनी परत या. मग ते युधिष्ठिर महाराजांना असं वाटलं की अरे श्रीकृष्णांनी असं आजच का निवडा नाही केला, यांचा करायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, त्यांना श्रीकृष्णांना पूर्ण विश्वास होता, पांडव म्हणजे श्रीकृष्णांचे भक्त, त्यांना पूर्ण विश्वास होता. मग ते शेतकरी निघून गेले दोघं पण, आणि नंतर श्रीकृष्णांनी जेव्हा सांगितलं होतं काही दिवसांनी परत या, तर परत आले, परत भांडत आले. म्हणजे पहिल्या वेळेस पण भांडत आले, दुसऱ्या वेळेस पण भांडत आले. फक्त ह्यावेळेस त्यांचं भांडणाचं स्वरूप जरा वेगळं होतं. आता पहिला शेतकरी काय म्हणायला लागला, हे यांचं जे शेत मी विकत घेतलंय, शेतामध्ये मला हे सापडलंय, तर आता हे माझं झालंय, हे माझं झालंय, आता मी देणार नाही याला. मग दुसऱ्या शेतकरीला विचारलं, तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? दुसरा शेतकरी म्हटला, मी याला फक्त शेत विकलंय, शेतामध्ये काय ते विकलेलं नाही. आता याच्यामध्ये अजून पंचायत झाली. युधिष्ठिर महाराजांना कळा ना, आधी हे भांडत होते, मला नको मला नको, आणि आता हे भांडायला लागले, मला पाहिजे मला पाहिजे, आता काय करायचं. मग त्यांनी परत कृष्णाकडे बघितलं. तर कृष्णाने काय केलं, कृष्णाने मग ते जे काही धन होतं ते इक्वली दोघांना डिस्ट्रीब्यूट करून टाकलं, दोघांचं समाधान केलं, त्यांना सांगितलं तुम्ही समाधानी राहा आणि जा. मग ते गेले दोघं निघून. मग युधिष्ठिर महाराजांना ते विशेष वाटलं की असं कसं झालं बघ, काही दिवसांपूर्वी हे लोक आले माझ्याकडे, तर यांना हे लागत नव्हतं, त्यांच्याकडे जे धन आहे ते दुसऱ्यांना देण्यासाठी ते आतुर होते, एवढे उदार झाले ते एकमेकावर. आणि आज एकमेकाबरोबर भांडताय कशासाठी, तर ते धनासाठी. मग त्यांनी ते कृष्णाला विचारलं की असं काय बदल झाला एवढ्या दिवसांमध्ये, यांच्या दोघांच्या मानसिकतेमध्ये काय बदल झाला, कसे चेंज झाले दोघं. तर श्रीकृष्ण त्यांना म्हटले, हे बघा या दोघांचा काही दोष नाही, याच्यामध्ये दोष आहे काळाचा. आता आपण द्वापर युगाच्या शेवटी येतोय. आता इथून पुढे कलियुग प्रभावी होणार आहे, कलियुग लोकांवर स्वार होणार आहे. कलियुग जसं लोकांवर स्वार होणार आहे तसं लोक जास्त स्वार्थी बनत जाणार आहे. कलियुगामध्ये लोक जसे उदार होते तशी उदारता राहणार नाही. लोक दुसऱ्यांसाठी नाही, स्वतःसाठी स्वार्थासाठी जगायला लागणार आहे. म्हणजे त्यांना ज्या वस्तू आहेत त्या माझ्यासाठी पाहिजे, सगळं स्वतःसाठी ते घेण्याची वृत्ती
त्यांच्यामध्ये बळावणार आहे. आणि त्याच्यामुळे काय झालंय, आता द्वापरयुग कमी कमी होत आहे आणि आता कलियुगाचा काळ सुरू होत आहे. कलियुग खरा मोठ्या प्रमाणात जेव्हा श्रीकृष्ण हे धरती सोडून गेले तेव्हा तो सुरू झाला, पण त्याच्या आधी थोडा थोडा प्रभाव युधिष्ठिर महाराजांना दिसायला लागला होता. हा त्यातलाच एक प्रकार होता. तर मग युधिष्ठिर महाराजांनी ते कळलं, श्रीकृष्णांनी सांगितलं आता कलियुग येणार आहे, तर कलियुगात लोकांना अशी भीषण परिस्थितींना सामोरं जावं लागणार, एकमेकावर भांडण करणं,